विनेश फोगाटची ऐतिहासिक कामगिरी। विनेश ठरली ऑलिम्पिक फायनलमध्ये धडक मारणारी पहिली महिला कुस्तीपटू। अमेरिकेच्या सारा हिल्डेनब्रेडची आज होणार अंतिम मुकाबला। ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये महिला कुस्तीपटू विनेश फोगाट विजयी। क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझवरती 5-0 ने केली मात। विनेश फोगाटनं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केल्यानंतर आईशी साधला व्हिडिओ कॉलवरती संवाद। आईला सुवर्ण पदक आणण्याचं दिलं वचन। विनेश फोगाटसाठी राहुल गांधी यांची खास पोस्ट। विनेशला रक्ताच्या अश्रूने रडवणारी संपूर्ण सत्ता व्यवस्था भारताच्या शूर कन्येच्या समोर कोसळल्याचं म्हणत अप्रत्यक्षपणे सरकारवरती टीका। रस्त्यावरती मार खाल्लेल्या देशाच्या कन्येनं विदेशी भूमीवरती 4 वेळा विश्वविजेत्याचा पराभव करत भारताचा झेंडा उंचावला। आपचे नेते संजय सिंह यांची विनेश फोगाटसाठी एक्सवरती पोस्ट। ऑलिम्पिकमध्ये आज पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेची अंतिम फेरी। भारतीय ॲथलीट अविनाश साबळेच्या कामगिरीकडे देशाचं लक्ष। गोल्डन बॉय नीरज चोप्राची ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीमध्ये धडक। पात्रता फेरीमध्ये पहिल्याच प्रयत्नात 49.34 मीटर्स वरती भालाफेक करण्याची बजावली कामगिरी। ऑलिम्पिकच्या उपांत्य सामन्यामध्ये भारतीय हॉकी संघाचा जर्मनीकडून पराभव। 3-0 ने केली मात। कांस्य पदकासाठी आता नेदरलँडशी होणार लढत। उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। सकाळी 11 वाजता ठाकरे शरद पवार आणि शाहू महाराजांची घेणार भेट। राज्यातील आणि देशातील विषयांवरती होणार चर्चा। उद्धव ठाकरे दिल्लीच्या किती आहारी गेलेत हे सगळ्यांना समजतंय। उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरून दीपक केसरकर यांची टीका। आज महाविकास आघाडीच्या बैठकीच्या आधी काँग्रेस नेत्यांची बैठक होणार। किती जागांचा प्रस्ताव ठेवायचा या संदर्भात काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत होणार चर्चा। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची आजपासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये शांतता रॅली। सोलापूरमधून सुरुवात होणार तर नाशिकमध्ये शांतता रॅलीचा समारोप। मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीमुळे सोलापूर शहरातील शाळांना आज सुट्टी। मराठा बांधव आंदोलन सोलापूरमध्ये दाखल होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय। मराठा आंदोलक मनोज जरांगेंकडून विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत। 14 ते 20 ऑगस्टच्या दरम्यान सर्व 288 मतदारसंघांचा आढावा घेणार असल्याची माहिती। मनोज जरांगेंना स्वतःला राजकारणामध्ये यायचंय की मराठा समाजाला आणायचंय हे त्यांनी स्पष्ट करावं। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची मागणी। यंदाच्या निवडणुकीमध्ये तुमचा राजकीय सुपडा साफ होणार। आघाड्या म्हणजे राजकीय दुकान आणि हेच दुकान आम्हाला बंद करायचंय। मनोज जरांगे यांचा राजकीय नेत्यांना इशारा। तर मी आताही खासदार झालो असतो पण मला सत्तेची हाव नाही, जरांगेंचं वक्तव्य। मराठा समाजाला आरक्षणाची माहिती असणाऱ्या व्यक्तींची गरज। जरांगेंच्या चुकीच्या मागण्यांमुळे मराठा समाजाचं हक्काचं 50% आरक्षण गेलं। ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा जरांगेंवर निशाणा। मनोज जरांगे जर टोकाची भूमिका घेत असतील तर राष्ट्रीय ओबीसी महासंघ टोकाच्या भूमिकेवरती उतरेल। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचा इशारा। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी निवडणुका लढवाव्यात। जरांगेंसाठी ते चांगलं असेल। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। राजीव गांधी यांची जयंती मुंबईमध्ये साजरी करण्यात येणार। तसंच खासदार राहुल गांधी यांच्या सभेचं आयोजन देखील करण्यात येणार आहे। सभेच्या तयारीसाठी महाविकास आघाडीमधल्या नेत्यांची आज बैठक। 3ही पक्षातील नेते उपस्थित राहणार। राज्यातील कार्यरत 3105 विशेष शिक्षकांना सेवेमध्ये सामावून घेणार आणि केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय। पणन महासंघाच्या मार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या रब्बी ज्वारी खरेदीसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ। पणन महासंघाची माहिती। राज्यातले 16 उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या।
गृह विभागाकडून आदेश. मुंबईच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त दत्ता नलावडे यांची मुंबई रेल्वे पोलीस उपायुक्तपदी बदली. केरळ आणि आसाम राज्याला महाराष्ट्राकडून मदतीचा हात. आसाम आणि केरळ राज्याला 10 कोटी रुपयांची मदत. दोन्ही राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाकरता महाराष्ट्र सरकारकडून मदत जाहीर. काल जन्माला आलेल्या बांगलादेशकडून काहीतरी शिका. त्यांनी पंतप्रधानांना पळून लावलं. आपण असं का करू शकत नाही? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपस्थित केला वादग्रस्त प्रश्न. अकोल्यामध्ये शेतकरी सहविचार सभेमध्ये बोलताना राजू शेट्टींकडून समृद्धी महामार्गावरती श्वेतपत्रिका काढण्याची मागणी. श्वेतपत्रिका काढली तर याचा लाभ कुणाकुणाला भेटला हे स्पष्ट होईल, शेट्टींचं वक्तव्य. जळगावमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी. जळगावच्या जिल्हाध्यक्षपदी प्रमोद पाटील, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या कार्याध्यक्षपदी राजेंद्र चौधरी यांची नियुक्ती. राष्ट्रवादीच्या 18 आमदारांच्या मतदारसंघांमध्ये बंडखोरीची शक्यता. विधानसभा निवडणुकीच्या आधी अनेक नेते महाविकास आघाडीच्या गळाला लागण्याचा अंदाज. सत्तेमध्ये असलेला निजामी मराठा आंदोलकांच्या आरक्षणावरती उठलाय. प्रकाश आंबेडकर यांची सरकारवरती टीका. राज ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करू, ते नक्की आमच्यासोबत येतील, प्रसाद लाड यांचं वक्तव्य. राज ठाकरे यांच्या विधानसभा निवडणुकीमधील उमेदवारांवरती दलित आदिवासी ओबीसींनी बहिष्कार घालावा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं आवाहन. लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या विरोधकांना आलेली सूज त्यांच्या वर्तणुकीतून माज आल्यासारखी दिसतीये, आशिष शेलार यांची विरोधकांवरती टीका. उद्धव ठाकरे यांचं सरकार आमदार गेल्यानं मानसिक संतुलन बिघडलंय. त्यांनी रात्री स्वप्नामध्ये देवेंद्रजी आणि अमित शहा दिसतात. ठाकरेंची ग्रामीण भागामध्ये परिस्थिती बिकट. गोपीचंद पडळकर यांची उद्धव ठाकरेंवरती टीका. ओबीसींना आरक्षण का आणि कशासाठी दिलं हे शरद पवारांनी स्पष्ट करावं. शांत बसणार असाल तर ओबीसी देखील पुढे महाराष्ट्रातील सर्व आमदारांचा पराभव करतील. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा इशारा. बीकेसीमधील सायकल ट्रॅकवरून लोढा ठाकरे वाद रंगण्याची शक्यता. बीकेसीमधील अन्य ठिकाणी सायकल ट्रॅक उभारा. मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचं MMRDA आयुक्तांना पत्र. रस्त्याची रुंदी वाढवून वाहतूक कोंडी सुटणार नाही. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शास्त्रीय अभ्यास हवा. त्यामुळे सायकलिंग ट्रॅक तोडणं हे समस्येचं उत्तर नाही. आदित्य ठाकरेंची एक्सवरती पोस्ट. आम्ही केलेली विकास कामं लोकांना दिसू नये असा लोढांचा हेतू आहे का? ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांचा सवाल. स्थानिकांची तक्रार आली तर वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी बैठक घेणं अपेक्षित, अहिर यांचं वक्तव्य. वर्धा विधानसभा लढवण्यास काँग्रेसकडून शेखर शेंडे ही इच्छुक. काँग्रेस जिल्हाध्यक्षांकडे दिला अर्ज. यावेळी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटापैकी एक गट महायुतीमधून बाहेर पडण्याची शक्यता. विधानसभा तिकिटासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार चढाओढ. बेस्ट बचाव आंदोलनाच्या मार्फत मुंबईमधील सर्व आमदारांना निवेदन देण्यात येणार. मुंबई महानगरपालिका नव्या बस गाड्या विकत घेण्यासाठी बेस्टला लवकरात लवकर निधी द्यावा, नाहीतर डिसेंबर 2025 नंतर बेस्टची सेवा बंद पडेल. बेस्ट बचाव समितीकडून भीती व्यक्त. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. गणेश भक्तांना घराजवळच्या कृत्रिम तलावांची माहिती गुगल मॅपवरती मिळणार. चिपळूणमध्ये शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांचा निर्धार मिळावा. पक्षाच्या हितासाठी आणि कार्यकर्ता टिकवण्यासाठी निवडणूक लढणार, चव्हाण यांचं वक्तव्य. माजी मंत्री बाळा भेगडे यांना धमकावल्या प्रकरणामध्ये मराठा मोर्चाच्या विनोद पोखरकर यांच्यावरती गुन्हा दाखल. भेगडेंनी जरांगेंसंदर्भात गंभीर आरोप केल्यानं दिली होती धमकी.
निलेश लंके यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका सुजय विखे पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये केली दाखल. लंके यांना म्हणणं मांडण्यासाठी खंडपीठाची नोटीस. पुढची सुनावणी 2 सप्टेंबरला. ईडी कायद्याला मान्यता देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या पुनर्विचार याचिकांवरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. न्यायमूर्ती CT रविकुमार, न्यायमूर्ती सूर्यकुमार, न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या न्यायपीठाच्या समोर होणार सुनावणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुबार मतदारांनी स्वतःहून आपली नावं कमी करावीत. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं आवाहन. ठराविक कालावधीमध्ये नावं कमी न केल्यास गुन्ह्याची नोंद. जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 4 मतदारसंघात दुबार नावं असल्याची तक्रार. जिल्हाधिकाऱ्यांकडून नावं तपासण्याची मोहीम सुरू. ठाणे महानगरपालिकेनं विक्रमी वेळेत केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांच्या अर्जांची छाननी. पहिल्या टप्प्यातील 95,000 अर्जांची छाननी पूर्ण. क्रीडा आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख यांना सचिव म्हणून पदोन्नती. अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी या संदर्भातले दिले आदेश. छत्रपती संभाजीनगर येथील वक्फ बोर्डाच्या मालकीच्या मैदानावरती आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल स्टेडियमला मंजुरी. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती. पक्षानं संधी दिली तर आपण संधीचं सोनं करू. उज्ज्वल निकम यांचे पुतणे रोहित निकम यांनी आपण विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव शहरातून इच्छुक असल्याचं केलं जाहीर. जळगावचे राष्ट्रवादी पक्षाचे नेते गुलाबराव देवकर यांनी सट्टा पेढीला दिली भेट. धरणगावमध्ये कशा पद्धतीनं खुलेआम सट्टा पेढ्या चालवल्या जात आहेत हे दाखवण्यासाठी भेट. भंडारामध्ये पोहोचली जातीनिहाय जनगणना करणाऱ्या मागणीला घेऊन निघालेली मंडळ यात्रा. शहराच्या विविध मुख्य मार्गानं जय ओबीसीचा नारा देत निघाली बाईक रॅली. संभाजी ब्रिगेडचं राज्यस्तरीय अधिवेशन 22 ऑगस्टला. अधिवेशनाला छत्रपती शाहू महाराज, शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित राहणार. भाजपचे नेते शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. राज ठाकरेंच्या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण. पालघरमध्ये आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा. जिल्हाधिकारी गोविंद बोडके आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची चौकशी. दोषींवरती कारवाई होणार. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. नांदेडच्या कंधार तालुक्यातील आश्रमशाळेमध्ये काही विद्यार्थ्यांना विषबाधा. दुपारच्या जेवणातून विषबाधा झाल्याचा अंदाज. 12 विद्यार्थ्यांवरती उपचार सुरू. आजपासून यात्रेकरू केदारनाथ मंदिराला हेलिकॉप्टरच्या द्वारे भेट देऊ शकतील. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची माहिती. मद्य घोटाळा प्रकरण दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावरती सर्वोच्च न्यायालयानं निर्णय राखून ठेवला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.